डिलिशियस, कमाल झालाय पास्ता. एखादा 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतो ना तसं झालंय. थँक्यू. 5 स्टार हॉटेलमध्ये कसं मिळतं आम्हाला माहित नाही मालक, पण हे जे खातोय ते अप्रतिम झालंय, अगदी सोनसरी स्पेशल. कधीतरी बायकोचंही कौतुक करा. नाही, इतर वेळी स्वयंपाक कोण करतं? इंदू, तुझ्याशी लग्न झाल्यानंतर सगळ्यात प्रथम मला जर कुठली गोष्ट कळली असेल ना तर ती ही, हिला सगळ्या गोष्टींची घाई असते. अगं काही क्षणानंतर मी म्हणणारच होतो की गौरी तुझ्या हाताला सुद्धा आईची चव आली बरं का, पण तेवढ्यात तू. एरवी कधी स्वयंपाकघरात पाऊलही टाकत नाही ही. आई, स्वयंपाक काय माझं काम नाहीये, माझा चॉईस आहे. हे बघ, पण तुझी प्रत्येक चॉईस आम्हाला आवडेल असे नाही. नाही म्हणजे आज पास्ता बनवलायस तसा आवडीनं कधीतरी नाश्ताही बनव. अगं स्पेशल डे होता की नाही आज. जेव्हा मला वाटेल स्वयंपाक करावासा तेव्हा मी करेन. ठीक आहे, त्यानिमित्तानं आम्हाला काहीतरी वेगळा रुचकर पदार्थ खायला मिळाला, हेही नसे थोडं घे. इंदू, द वे टू मॅन्स हार्ट गोज थ्रू हिज स्टमक. म्हणजे थोडक्यात काय, गौरीने जे केलंय ते खाल्लं तर कोणी पटकन तिच्या प्रेमात पडेल आणि चटकन तिला होकार देऊन मोकळा होईल. हो की नाही मालक? अहो पसंत काय करेल? पसंत केलंय सौरभनी तिच्या हातचे आप्पे खाऊन, आठवतंय ना? आई, पण मी पसंत केलं नाहीये त्याला. झालं, तिसरं महायुद्ध सुरू झालं. हे बघ आई, मी तुला ना आता शेवटचं सांगते. मी सौरभला होकार दिलेला नाहीये. पण नकारही दिलेला नाहीयेस. अगं पण होकार म्हणून गृहीत नका ना धरू प्लीज. का नाही धरायचा? एक तर तुझ्या मनात काय आहे ते तू आम्हाला सांगत नाहीस. मी होकार दिला नाहीये, होकार दिला नाही एवढंच बोलतेस. अगं याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि त्यांनी तरी काय समजायचा आणि किती दिवस वाट बघत थांबायचं त्यांनी? मी कोणालाच थांबायला सांगितलेलं नाही. त्याला जे हवंय ना ते त्याला करू दे आणि जे मला हवंय ते मी करेन. तू कधी कोणाचं ऐकतेस? नाही ऐकत ना मी. मग तू कशाला तोच विषय घेऊन मला समजावायला येतेस? अगं पण ह्या गावात राहायचंय आम्हाला. गोखले वहिनी कधीतरी येतातच समोर, मग त्यांना द्यायला उत्तर नसतं आमच्याकडे. हे बघ आई, प्रश्न तुम्ही उभे केले हो ना, मग तुम्ही उत्तराची अपेक्षा माझ्याकडून का करताय? चुकलं बाई आमचं. मी तरी वकिलाशी का भांडतीये? आयुष्यात कधी जिंकायला देणार आहेस का तू मला? तुला जे काय करायचंय ना ते कर, पण एक लक्षात ठेव, मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठी करते. ओके ठीक आहे, पण मग माझ्या या भल्याचा विषय पुन्हा या घरात नको. म्हणजे लग्नच करायचं नाहीये का तुला? आई प्लीज. अगं हा विषय नको असं म्हणालीस म्हणून विचारतेय मी तुला. आई, जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी तुला सांग स्वतःहून. थांग लागतोय का काही? केव्हापासून एकटक समुद्राकडे बघत बसलाय. सापडतंय का काही? गौरी, मला ना माझे बाबा लहानपणी समुद्रावर घेऊन जायचे. तेव्हा मला असं वाटायचं की मी असा आत 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 जात राहिलो ना की मी पलीकडच्या तीराला लागेल. हे असं अथांग उत्तर नसलेलं काही असू शकतं या गोष्टीवर ना माझा विश्वासच नव्हता ग. म्हणजे असं आपल्याला नेहमी वाटतं ना की सगळ्या गोष्टींवर असा आपला आपला ताबा असला पाहिजे, सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत. बाबा मला म्हणायचे की ते दिसतंय ना ते क्षितिज, त्याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत. मला ना खूप राग यायचा की आपण का नाही जाऊ शकत. मला जायचंय. मला वाटायचं की असं असं समुद्रावर ना आपण असं स्वार झालं पाहिजे. समुद्र आपल्या असा असा हातात पाहिजे. ही भाबडे पण आहे हा. आय नो हा खूप भाबडेपण आहे. गौरी, मी काही दैवावर विश्वास ठेवणाऱ्यातला वगैरे नाहीये.
पण ना गेल्या काही दिवसात मला असं खूप वाटायला लागलं की आपल्या हातात असं काही नसतं अगं. अरे अगदीच असं नाही. नाही असंच असतं गौरी, असंच असतं. परिस्थिती आपल्या हातात आहे असं वाटेपर्यंत ती हातातून निसटते आणि मग हा असा हेल्पलेस फील करायला लागतो. कपिल, अरे तू नको इतकी काळजी करूस. खरंच सुधा मावशींना आणि काकांना त्यांचं हक्काचं घर मिळेल. खूप साधी केस आहे ही. गौरी अगं, कायद्यानं त्यांना घर मिळेलही, उद्या मिळेल, पण त्यांचं मन मोडलंय, ते कसं जुळणार आहे? कपिल, खूप इमोशनल होतोस तू. नाही गौरी, तुला कळत नाहीये ते. मला मदन समजताय. उद्या जर मी हे सगळं सोडून इथून, काय बोलतोय मी हे? काय झालं? कसं सांगू मी गौरी, तुला सोडून जावं लागणार आहे मला. कपिल, काय झालं? त्यांना कसं समजेल, त्यांना कसं वाटेल जेव्हा त्यांना कळेल की त्यांचा मदन खरा कसा आहे? अरे त्यांना कसं कळेल? हे बघ, त्यांचं जग वेगळं आहे, त्यांचं सत्य वेगळं आहे. त्यांना त्यांच्या जगात राहू देत ना. आणि आपलं जग हेच आहे ना. हो, मग तुला किती त्रास होईल जेव्हा खरं काय हे तुला. मला म्हणजे ते काही नाही ग, ते फार उलट सुलट काहीतरी बोलतोय मी. कालपासून जरा डिस्टर्ब झालोय ना. काय तू का असतेस? नाही, काही नाही. एक पाय पाण्यात असणारा खलाशी खूप इमोशनल होतोय. मालक, तुम्ही रामाश्रयात गुंतत चाललाय ना? रामाश्रयमध्ये की इथल्या माणसांमध्ये? ते तुझं तुला माहित असेल ना. पण कपिल, इतका हळवा नको होस. पुढे कठीण जाईल. वा गौरी, हे बरं आहे. काय? नाही, काही दिवसांपूर्वी जेव्हा मी असं म्हणालो होतो की मी कुठे गुंतत नाही, कुठे रुजत नाही, माझा एक पाय कायम समुद्रात असतो, तेव्हा तू चिडली होतीस माझ्यावर. आणि जर आज मी असं म्हणतोय की मी हळवा झालोय, तर तूच म्हणतेस की फार गुंतू नकोस. वकील बाई, पार्टी बदलू नका बरं का. अरे, सिच्युएशन प्रमाणे वागाव ना. हो का? आणि मी काही चिडले वगैरे नव्हत्या, प्लीज. खरंच? हो, म्हणजे मी का चिडू ना, माझा काय संबंध आहे? अच्छा, मग नाकाचा शेंडा लाल का झाला होता? हो ना गोखले वहिनी. काय झालंय, गॅसवर भाजी ठेवली मी. ती जरा परत येऊ, नाही तर करपून जाईल सगळी. मसाला पण टाकायचा राहिलाय. हो, मसाला पण टाकायचा राहिलाय. मी नंतर करू तुम्हाला फोन. नंतर करते, नंतर करते. अरे देवा. हसा. तुम्ही हसा. मजा येते ना बायकोची फजिती बघून. इंदू, तुला प्रामाणिकपणे सांगतो, खोटं बोलणं खूप अवघड असतं. अगं, भल्या भल्यांची वाट लागते. मलाही नाही जमत. जमलं असतं तर वकील नसते झाले. नाही ना झालीस वकील, मग खोटं का बोलत होतीस? गोखले वहिनी मला चहाला बोलवत होत्या. अगं, मग का नाही गेलीस? तेवढ्यात तुला बदल मिळाला असता ना. अहो, कसं जायचं? नाही म्हणजे तिथल्या सगळ्या बायका मला सौरभच्या सासूबाई म्हणून ओळखतात ना. बाप रे, म्हणजे सौरभ आणि गौरीचं गोखल्याने गावभर केले की काय? अहो, तसं नाही. म्हणजे फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी. म्हणजे किती? हा, म्हणजे 25 एक कुटुंबांना माहिती असेल. म्हणजे सौरभ आणि गौरीचं माहित नाही अशी गावात कुटुंब तरी किती उरली? अहो, म्हणून तर म्हणतेय ना, बोला ना तिच्याशी. तिला म्हणू आता, दे बाई एकदाचा होकार. गौरीला विश्वासात न घेता हा जो तू कारभार करून ठेवलास ना, ते काही नाही. तुम्हाला बोललंच पाहिजे तिच्याशी. ती ना फक्त तुमचंच ऐकते आणि मी काही बोलायची ना सोयच राहिली नाही आता. बर, बघूया. कपिल, तुझ्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठा आणि तुझ्या काकाचा मित्र म्हणून सांगतोय. का पण? अरे, लोन म्हणून समज, नंतर दे की मला परत. पण कपिल, मला रामाश्रय फ्री झालेलं पाहायचं आहे. प्लीज.